मित्रांनो नमस्कार. करिअरच्या नव्या दिशा या कार्यक्रमात मी किशोर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. स्वप्न मोठी असतील तर त्यासाठी आत्मविश्वास, शिस्त, नेतृत्व आणि देशप्रेमही तितकंच मोठं असावं लागतं. आणि हे सर्व गुण विद्यार्थ्यांमध्ये रुजवणारं एक प्रभावी व्यासपीठ म्हणजे एनसीसी. एनसीसी म्हणजे फक्त गणवेश नाही, तर ती आहे व्यक्तिमत्व घडवणारी शाळा, देशसेवेची प्रेरणा आणि उज्ज्वल करिअरची सुवर्ण संधी. आज आपल्यासोबत उपस्थित आहेत कॅप्टन डॉक्टर सतीश कन्नाके सर, सरदार पटेल महाविद्यालय इथे इंग्रजी विषयाचे प्राध्यापक आणि एनसीसी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेले प्रेरणादायी व्यक्तिमत्व. एनसीसीमधील संधी, विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास, संरक्षण दलातील करिअरच्या दिशा आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा या विषयांवर आज आपण त्यांच्याशी विशेष संवाद साधणार आहोत. सर, आकाशवाणीच्या या विशेष कार्यक्रमात आपलं मी किशोर मनपूर्वक स्वागत करतो. सर्व रसिक प्रेक्षकांना माझा जय हिंद. सर, जय हिंदच का बरं? हे जे घोषवाक्य आहे, हे घोषवाक्य आझाद हिंद सेनेच्या अबीद हसन सफरानी होते. त्यांनी सुभाषचंद्र बोस यांना सांगितलं की आपण एकमेकांना अभिवादन करत असताना जय हिंद या शब्दाचा उपयोग करायला पाहिजे. तेव्हापासनं आझाद हिंद सेनेमध्ये कार्यरत असणारे जे सैनिक होते त्यांनी जय हिंद या शब्दाचं उच्चार करणं सुरुवात केलं आणि त्याच माध्यमातून हा जो शब्द आहे जय हिंद हा पॉप्युलर झाला. जय हिंदची सुरुवात कशी झाली याबद्दल आता तुम्ही सांगितलं. सर, मला सांगा एनसीसीची सुरुवात कधी झाली आणि कशी झाली? एनसीसीची जी सुरुवात आहे ते ॲक्च्युली जेव्हा पहिलं महायुद्ध झालं 14 ते 18 या कालावधीमध्ये पहिलं महायुद्ध झालं आणि त्या पहिल्या महायुद्धामध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंटला असं वाटलं की युद्धामध्ये सैन्यांच्या मनुष्यबळ आहे त्याची कमतरता त्यांना भासायला लागली. त्याच्यामुळे त्यांनी 1917 मध्ये युनिव्हर्सिटी कोर याची स्थापना केली आणि विद्यापीठामध्ये युनिव्हर्सिटीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये भरती करून घेतलं. त्यानंतर 1920 मध्ये त्यांनी युनिव्हर्सिटी ट्रेनिंग कोरची स्थापना केली. उद्देश तोच की येणाऱ्या काळामध्ये सैन्यांची कमतरता भासू नये आणि विद्यापीठामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण सैनिक बनवू शकू किंवा सैनिक बनवू शकण्यापेक्षा ऑफिसर्स ग्रेडमध्ये त्यांना भरती करण्याच्या दृष्टिकोनातून या युनिव्हर्सिटी कोरची स्थापना करण्यात आली. 1942 मध्ये 1942 मध्ये युनिव्हर्सिटी ऑफिसर्स ट्रेनिंग कोरची स्थापना करण्यात आली. म्हणजे युनिव्हर्सिटी ट्रेनिंग ऑफिसर्स ट्रेनिंग कोरच्या स्थापनेमागचा उद्देश काय होता की जे युनिव्हर्सिटीमध्ये शिकणारे विद्यार्थी आहेत ते ऑफिसर्स म्हणून समोर आले पाहिजे, ऑफिसर्स म्हणून त्यांना भरती करता आली पाहिजे. त्यानंतर स्वातंत्र्याच्या पूर्वी 1946 मध्ये पंडित हृदयनाथ कुंजरू यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीचं गठन करण्यात आलं आणि त्या समितीने 15 जुलै 1948 ला भारत स्वातंत्र्य झाला होता त्यावेळेस 1948 ला त्यांनी रिकमेंडेशन दिलं गव्हर्नमेंटला, भारतीय सरकारला, की आपण हे जे युनिव्हर्सिटी ट्रेनिंग कोर आहे किंवा युनिव्हर्सिटी ऑफिसर्स ट्रेनिंग कोर आहे याला नाव चेंज करून आपण एनसीसी हा नाव देऊया. आणि म्हणून त्या 1948 पासून युनिव्हर्सिटी ऑफिसर्स ट्रेनिंग कोरच्या ऐवजी एनसीसी नॅशनल कॅडेट कोरची स्थापना करण्यात आली. एनसीसीचे नेमके उद्दिष्ट कोणते आहेत? एनसीसीचं उद्दिष्ट हे आहे की एनसीसी मधून जे विद्यार्थी ए सर्टिफिकेट, बी सर्टिफिकेट, सी सर्टिफिकेट पास होतील त्यांना ऑफिसर्स म्हणून अपॉइंट करता आलं पाहिजे, मिलिटरीमध्ये ऑफिसर्स झाले पाहिजे. सोबतच विद्यार्थ्यांना शिस्त लागावी, त्यांच्यामध्ये डिसिप्लिन यावं, युनिटी असावी, या दृष्टिकोनातून हा उद्दिष्ट ठेवून एनसीसीची स्थापना करण्यात आली. एनसीसी विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि नेतृत्व गुण कसे विकसित करते याबद्दल सांगा. एखाद्या स्टुडंटनी एनसीसी घेतलं की तो रेग्युलर परेड करता येतो. रेग्युलर परेडमध्ये पहिल्यांदा जेव्हा तो एनसीसी घेतो तर त्याच्यामध्ये तेवढं काही कॉन्फिडन्स राहत नाही, परंतु जसं जसं तो परेड करतो, जसं जसं तो डिफरंट लोकांना भेटतो. एनसीसी हे फर्स्ट इयरमध्ये घेतला जातो, 11वीमध्ये घेतला जातो, ग्रॅज्युएशनमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत त्यांची भेट होते, त्याच्यामधून त्याच्या व्यक्तित्वाचा विकास होतो.
लिडरशिप क्वालिटीज त्याच्यामध्ये डेव्हलप होतो. एनसीसीच्या माध्यमातून आम्ही त्या विद्यार्थ्याचं नेतृत्व क्षमता वाढवतो, त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स कसा डेव्हलप होईल याच्याकडे आमचा फोकस असतो. तर एनसीसी मधील प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वात कोणते सकारात्मक बदल घडून दिसून येतात? कॉन्फिडन्स वाढतो, त्याच्यामध्ये डिसिप्लिन येतो, कोणतीही काम करण्यामध्ये सूत्रबद्धता येतो. एनसीसी कॅम्पच्या माध्यमातून ट्रेनिंग घेत असतो. परेड जेव्हा करतो तो, तर त्याच्यामध्ये सिंक्रोनायझेशन येते त्याच्या लाईफमध्ये किंवा त्याच्या व्यवहारामध्ये. कोणतीही गोष्ट तो सिस्टमॅटिक पद्धतीने करतो. एनसीसीच्या माध्यमातून आम्ही फक्त विद्यार्थ्यांना फिजिकली ट्रेन करत नाही, तर त्यांच्यामध्ये सोशल सर्व्हिस कशी डेव्हलप झाली पाहिजे याच्याकडे सुद्धा आम्ही लक्ष देत असतो. त्याकरता आम्ही विविध कॅम्प्स ऑर्गनाईज करतो, जसं ब्लड डोनेशन कॅम्प आहे, स्वच्छता मोहीम आहे, अँटी ड्रग्ज मोहीम. या सगळ्याच्या माध्यमातून त्याचा व्यक्तिमत्वाचा विकास होत असते. ज्या विद्यार्थ्यांना आर्मीमध्ये जायचं आहे, संरक्षण दलात भरती व्हायचं आहे, त्या क्षेत्रात त्यांना आपलं करिअर करायचं आहे, अशा इच्छुक विद्यार्थ्यांसाठी एनसीसी किती उपयुक्त ठरतं? ज्या विद्यार्थ्यांना एनसीसीच्या माध्यमातून किंवा ज्या विद्यार्थ्यांना आर्मीमध्ये, नेव्हीमध्ये, एअरफोर्समध्ये जायचं आहे, त्या विद्यार्थ्यांकरिता एनसीसी हे एक दालन आहे. ज्या दालनामधून त्यांना एनसीसी पास केल्यानंतर, एनसीसी मध्ये जसं मी मगाशी सांगितलं की एनसीसी मध्ये ए सर्टिफिकेट, बी सर्टिफिकेट आणि सी सर्टिफिकेट असे 3 सर्टिफिकेट असतात. ए सर्टिफिकेट समजा पास असेल तर अग्निवीर भरतीमध्ये त्याला 5 मार्क मिळतात. बी सर्टिफिकेट पास असेल तर त्याला 10 मार्क्स मिळतात, बोनस मार्क. आणि सी सर्टिफिकेट पास असेल तर त्याला 20 बोनस मार्क मिळते. हे त्याच्यासाठी खूप हेल्पफुल होत असते. दुसरी गोष्ट पॅरामिलिटरी आहे. पॅरामिलिटरी म्हणजे जसं बीएसएफ असेल, सीआरपीएफ असेल, या भरतीमध्ये त्याला 10 ॲडिशनल गुण मिळतात. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पोलीसमध्ये त्याला भरती व्हायचं असेल तर त्याला 5 गुण मिळतात. हे झालं सैनिक बनण्याच्या दृष्टिकोनातून समजा तुम्ही विचार करत असाल तर. दुसरी गोष्ट, ऍक्च्युली मी आधीच सांगितलं की एनसीसी हे फक्त सैनिक बनण्याकरता प्रशिक्षण नाही आहे, हे राष्ट्रप्रेमाकरता, देशप्रेमाकरता आहे. त्याचप्रमाणे नोकरीच्या भरपूर साऱ्या संधी त्याच्या माध्यमातून तुम्हाला मिळत असते. एनसीसीच्या माध्यमातून तुम्ही ऑफिसर बनू शकता. जसं यूपीएससी ही आर्मीच्या क्षेत्रामध्ये, नेव्हीच्या क्षेत्रामध्ये, एअरफोर्सच्या क्षेत्रामध्ये 2 प्रकारच्या परीक्षा घेत असते यूपीएससी, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. एक असते एनडीए आणि दुसरी असते सीडीएस, नॅशनल डिफेन्स अकॅडमी. ही परीक्षा सामान्य विद्यार्थी 12वी पास केल्यानंतर किंवा 12वी मध्ये जेव्हा अपियर्ड असते तेव्हा तो त्या परीक्षेकरता अपियर्ड असतो. दुसरी जी परीक्षा आहे ती सीडीएस एक्झाम, कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस. या सर्व्हिसेस करता तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहिजे असते ग्रॅज्युएशन. एनसीसीच्या विद्यार्थ्यांना समजा तो एनसीसी सी सर्टिफिकेट पास असेल ए किंवा बी ग्रेडमध्ये आणि ग्रॅज्युएट असेल तर त्याला स्पेशल एंट्री स्कीमच्या माध्यमातून डायरेक्ट इंटरव्ह्यू करता तो अपियर्ड होऊ शकतो. सगळ्यात मोठा प्लस पॉइंट आहे एनसीसी करण्यामागे. सर, तुम्ही आता बोललात की एनसीसी मध्ये तुम्ही ब्लड कॅम्प वगैरे ऑर्गनाईज करत असता. तर एनसीसी मधील कॅम्प, परेड आणि साहसी उपक्रम विद्यार्थ्यांना काय शिकवतात? कॅम्पच्या दृष्टिकोनातून समजा आपण विचार केला तर एनसीसी मध्ये असे भरपूर सारे कॅम्प आहेत. जसं कंबाईन अॅन्युअल ट्रेनिंग कॅम्प, बीएलसी म्हणजे बेसिक लिडरशिप कॅम्प, ॲडव्हान्स लिडरशिप कॅम्प, पुन्हा पॅराग्लायडिंग, पॅरा सीलिंग असे भरपूर सारे कॅम्प असतात. मुख्य कॅम्प म्हणजे एखादा विद्यार्थी जेव्हा एनसीसी घेतो तर त्याचा इंटेन्शन असते की त्यांनी दिल्लीच्या आरडीसी परेडमध्ये तो रिप्रेझेंट केलं पाहिजे त्यांनी. तर या कॅम्प्सच्या माध्यमातून जसं की मगाशी मी बोललो की एनसीसी मध्ये जो विद्यार्थी एनरॉल होतो तो विविध वयोगटाच्या विद्यार्थ्यांसोबत त्याची भेट होते, विद्यार्थ्यांच्या सहवासामध्ये येतो, तर त्याच्यामधून त्याचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होतेच. कॅम्पमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना जे मिलिटरी ट्रेनिंग आहे ते मिलिटरी ट्रेनिंग देतो, म्हणजे फिजिकल ट्रेनिंग देतो. त्याचप्रमाणे वेपन ट्रेनिंग पण आम्ही देत असतो आणि त्या सगळ्यामधून त्याची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करत असतो.
कल्चरल प्रोग्राम्स होतात, त्याच्यामधून त्याची पर्सनॅलिटी डेव्हलप होते. त्याचप्रमाणे डिबेट कॉम्पिटिशन होते. आणखी व्हेरियस कॉम्पिटिशन्स आम्ही ऑर्गनाईज करत असतो. फायरिंगची त्याला संधी मिळत असते. कारण कसं आहे की एनसीसी घेणारा जो प्रत्येक विद्यार्थी आहे तो कोणत्या ना कोणत्या फोर्समध्ये जाईलच अशी काही शाश्वती नाही. परंतु या सगळ्या माध्यमातनं त्याला देशसेवा करण्याची संधी मिळते, त्याला विविध उपक्रमामध्ये पार्टिसिपेट करण्याची संधी मिळत असते. म्हणून या सगळ्या दृष्टिकोनातून कॅम्प हे त्याच्याकरता एक बेस्ट एक्झाम्पल असते, ज्याच्यातून तो आपला सर्वांगीण विकास घडवू शकतो. एनसीसी मध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते? एनसीसी मध्ये पार्टिसिपेट करणाऱ्या विद्यार्थ्यांचा समजा आपण विचार केला तर ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांचा कल एनसीसी घेण्यामागं जास्त आहे. खूप दूरदूरचे विद्यार्थी, ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्याकरता येतात, कारण आमच्या महाविद्यालयामध्ये एनसीसी आहे. जेव्हा ते ऍडमिशन करायला येतात तर ते विचारतात की आम्हाला एनसीसी मिळेल का, आणि त्या एनसीसी समजा त्यांना मिळत असेल तरच ते ऍडमिशन करण्यास इच्छुक असतात. याचा अर्थ असा की ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांचा एनसीसी कडे कल जास्त आहे. सर, एनसीसी मध्ये फक्त मुलांचीच भरती असते की मुली सुद्धा त्यामध्ये सहभाग घेत असतात? आधी जेव्हा एनसीसीची स्थापना झाली 1948 मध्ये, तेव्हा फक्त बॉईज विंग होतं. परंतु 1949-50 या कालावधीमध्ये गर्ल्स विंग सुद्धा चालू करण्यात आलं आणि तेव्हापासून मुलींचा सहभाग आहे. एनसीसी मध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही त्यांना काय संदेश द्या? मुलींनी सुद्धा एनसीसी घ्यायला पाहिजे. त्यांनी समजा एनसीसी घेतलं तर त्यांना एनसीसीच्या माध्यमातनं जे आर्मी भरती आहे, एअर विंग आहे, नेव्ही विंग आहे, याच्यामध्ये त्यांना नोकरीच्या संध्या उपलब्ध होतील. म्हणून मी आवर्जून असं म्हणेल की मुलींनी सुद्धा एनसीसी घ्यावं आणि त्यांनी देशसेवेकरता आपलं योगदान द्यावं. सर, आजपर्यंत तुम्ही एनसीसीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना घडवलेलं आहे, तर अशाच एखाद्या एनसीसी मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्याचा प्रेरणादायी अनुभव आम्हाला सांगाल का? निश्चितच. 2009 मध्ये माझी अपॉइंटमेंट ॲज अ केअरटेकर ऑफिसर म्हणून झाली. त्यानंतर 2011 मध्ये मी ओटीए कामठीमध्ये एनसीसीची ट्रेनिंग करून आलो. त्यानंतर जेव्हा मी माझ्या विद्यार्थ्यांना ट्रेन करायला सुरुवात केली, त्याप्रमाणे 2016-17 मध्ये माझा एक कॅडेट सिनियर अंडर ऑफिसर उज्ज्वल वारजूरकर यांनी पहिल्यांदा माझ्या टेन्युअरमध्ये आरडीसी रिप्रेझेंट केलं. प्रत्येक कॅडेटचा स्वप्न असतो की त्यांनी दिल्ली परेड, रिपब्लिक डे परेडमध्ये सहभाग घेतला पाहिजे, असं त्याचं स्वप्न असते. जेव्हा तो परत आल्यानंतर त्याचं आम्ही जे स्वागत केलं, त्या स्वागतामुळे इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली आणि 2019 मध्ये दुसरा कॅडेट सिनियर अंडर ऑफिसर निलेश अधिकारी यांनी दिल्ली परेडमध्ये रिप्रेझेंट केलं. त्यानंतर 2021 मध्ये सिनियर अंडर ऑफिसर नाजुका कुसराम यांनी सुद्धा आपल्या शहराला, चंद्रपूरला रिप्रेझेंट केलं. हे जे विद्यार्थी दिल्लीला आरडीसी परेड करता रिप्रेझेंट करतात, याच्यामुळे इतर विद्यार्थ्यांना त्यांच्याकडनं प्रेरणा मिळते आणि ते सुद्धा दिल्ली रिप्रेझेंट करण्याचे स्वप्न बघत असतात. एनसीसी मध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण कोणता प्रेरणादायी संदेश द्याल? एनसीसी मध्ये सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना माझ्याकडनं कोणता एखादा संदेश समजा द्यायचा असेल तर माझं असं स्पष्ट मत आहे की एनसीसीच्या माध्यमातनं बहुधा विद्यार्थी जे आहेत ते मिलिटरीमध्ये जाण्याचं स्वप्न पाहतात, ॲज अ सोल्जर म्हणून, पॅरामिलिटरीमध्ये, पोलीसमध्ये जाण्याचं स्वप्न पाहतात. परंतु मला असं वाटतं की ज्या कामाकरता, ज्या उद्देशाने एनसीसीची स्थापना करण्यात आलेली आहे, त्याचा उद्देश हा होता की युनिव्हर्सिटीमध्ये शिकणारे विद्यार्थी एनसीसी घेतील आणि ते ऑफिसर्स म्हणून समोर येतील, ऑफिसर्स बनतील, याच्याकरता एनसीसीची स्थापना करण्यात आलेली आहे. तर माझं सर्व विद्यार्थ्यांना असं आग्रहाची विनंती असणार आहे की त्यांनी एनसीसी घ्यावं, एनसीसी घेतली पाहिजे आणि एनसीसी घेतल्यानंतर सी सर्टिफिकेट पास करून त्यांनी ऑफिसर्स झालं पाहिजे आणि ते लेफ्टनंट म्हणून रुजू झाले पाहिजे, असा माझा त्यांना संदेश असणार. नक्कीच सर.
आजचा हा आमचा कार्यक्रम अनेक युवा मित्र ऐकत असतील. तुमच्या या संदेशाचं ते नक्कीच पालन करतील आणि ऑफिसर या पदावर नक्कीच कार्य करतील अशी आपण अपेक्षा करूया. एनसीसी याविषयी दिलेल्या प्रेरणादायी आणि मार्गदर्शनपर माहितीबद्दल आपले मनपूर्वक आभार. चंद्रपूर आकाशवाणीने मला इथं मुलाखतीकरता बोलवलं त्याबद्दल चंद्रपूर आकाशवाणीचे धन्यवाद. त्याचप्रमाणे एनसीसीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी मला दिली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि सर्वांना माझा जय हिंद. मित्रांनो, एनसीसी ही केवळ एक संस्था नाही, तर ती आहे आत्मविश्वास, शिस्त, नेतृत्व आणि राष्ट्रप्रेम घडवणारी जीवनशाळा. स्वतःला सक्षम बनवायचं असेल, देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द मनात असेल आणि उज्ज्वल भविष्य घडवायचं असेल तर एनसीसी हा नक्कीच एक उत्तम मार्ग आहे. हा विशेष संवाद तुम्हाला प्रेरणादायी ठरला असेल अशी आशा व्यक्त करतो. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.